हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर सगळ्यांचं मनापासून स्वागत, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल, म्हणजे ज्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये किंवा मी जे काही कुठल्या गोष्टी सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघताय. तर आजचा टॉपिक आहे कला आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे, किंवा मला कला जेव्हा मी घेतली त्यावेळेला त्याच्यानंतर मला कुठल्या कुठल्या गोष्टीचा फायदा झाला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. जेव्हा कसं असतं, एखादी कला असते त्याच्यामध्ये आपण किती पैसे इन्व्हेस्ट करतो ना, हे इम्पॉर्टंट नाही आहे. त्या कलेमध्ये आपल्याला खरंच इंटरेस्ट आहे का, किंवा आपल्याला खरंच ती गोष्ट शिकायची इच्छा आहे का, हे खूप मायने राखतं. आता मला कोणकोणत्या कला मी शिकले हे मी तुम्हाला सांगते. मी शिवणकामामध्ये ब्लाऊज, म्हणजे कोणतेही ब्लाऊज असू दे, डिझाईनचे असू दे, ती सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी स्टिच करू शकते. प्रिन्स कट असू दे, फोटक्स असू दे, आपली डबल कटोरी असू दे, किंवा प्रिन्स कटला कप्स वगैरे असलेले, किंवा डिझायनर ब्लाऊज असते, ती सगळी प्रकारची ब्लाऊज मी स्टिच करते. आणि तसंच मी त्या रिलेटेड ॲरीवर्कसुद्धा शिकले. जसं की तुम्ही आता बघता मी ॲरीवर्क करते. हे ॲरीवर्क करायला मला ब्लाऊज आलेले आहेत, नवरीचे आलेले आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे आता सीझन चालू झालेले आहेत लग्नाचे, तर मी ॲरीवर्कच्या ब्लाऊजचे सुद्धा ऑर्डर घेते. तर असंच जर तुम्ही त्यावेळेला मी कला शिकली, ज्या वेळेला मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला मी 2 महिन्याचा कोर्स ब्लाऊज स्टिच करायचा केला होता. त्यावेळेला फी 600 रुपये होती पर मंथ. तर तेव्हा मी 2 महिन्याचा केला होता. बेसिक गोष्ट केली होती. तर बेसिक गोष्टीचा मला इतका फायदा झाला की 1200 रुपये माझे इन्व्हेस्ट झाले, पण त्याच्यामध्ये माझा खूप जास्त प्रॉफिट झाला. मी 1200च्या इन्व्हेस्ट केले, पण त्याच्यापेक्षा मी जास्त कमवले. आणि शिलाई असं काम आहे ना की त्याला कधीच मरण नाही आहे, किंवा शिवणकाम अशी गोष्ट आहे ना की प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीची गरज लागतेच. असं बोलू शकत नाही की शिलाई मशीनचं कोणाला गरज लागणार नाही. नवीन टॉप घेतले तरीसुद्धा फिटिंग करायला लागणार आहे, रेडीमेडसुद्धा घेतले तरी पण एक पक्की शिलाई म्हणून आपल्याकडे येतात की शिलाई मारून द्या. तर इतकं इम्पॉर्टंट आहे शिवणकामाचं. आणि कोणतीही कला घ्या, तुम्हाला कोणतीही कला आवडत असेल, डान्स आवडत असेल, गाणं बोलायला आवडत असेल, किंवा अशी कुठलीही तुम्हाला जी आवडते, पण ती कला शिकून घ्या. ती कधीही तुम्हाला उपयोगी पडू शकते, ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल. आणि कला अशी गोष्ट आहे की ती कधीच तुम्हाला उपाशी राहून देणार नाही. जर तुम्हाला त्या कलेमध्ये एकदम नॉलेज असेल, किंवा ती गोष्ट इतरांना नाही माहिती पण तुम्हाला माहिती आहे, तर ती कला कधीच तुम्हाला उपाशी राहून देणार नाही. तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम जेव्हा येतील त्यावेळेला ती कला तुमची उपयोगी पडणार आहे. तर इतकं इम्पॉर्टंट आहे कलेचं. आणि तुम्हाला जर खरंच इंटरेस्ट असेल, तुम्हाला जेव्हा मनामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही शिकून घ्या. त्यासाठी वय मर्यादित नसते. तुमची जेव्हा इच्छाशक्ती जर एकदम मजबूत असेल तर तुम्ही ती गोष्ट शिकू शकता. फक्त तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. आणि कोणतीही कला जर तुम्ही घेतली, सुरुवातीला तुम्हाला नॉर्मली येत असेल, पण सतत प्रॅक्टिस करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यावेळेला ती कला वेगळीच दिसेल तुमची. आता फॉर एक्झाम्पल ब्लाऊज स्टिचिंगला शिकवली तर बेसिक आपल्याला सांगतात अशी अशी मापं घ्यायची, पण त्याचं ॲडव्हान्समध्ये कधी येणार आहे, ज्यावेळेला तुम्ही एखादा ब्लाऊज सातत्याने हाताखालून घालवत असाल, किंवा सतत शिवत असाल, डिझाईन बघत असाल, नेहमी त्याचं वेगवेगळ्या गोष्टी शोधत असाल, तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येणार आहे आणि तुमचं नॉलेज त्या गोष्टीमध्ये वाढणार आहे. ज्या वेळेला तुमचं नॉलेज वाढेल ना, त्यावेळेला तुम्हाला कोणीच म्हणजे हे करू शकत नाही की तुला ती गोष्ट जमत नाही. त्यावेळेला आतूनच वाटतं की नाही, मी ती गोष्ट करू शकणार म्हणजे शकणारच. तर असा कॉन्फिडंट येण्यासाठी तुम्हाला नेहमी सतत प्रॅक्टिस करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुमचं कॉन्फिडंट लेवल आपणच वाढेल. आणि कुणी सांगितलं की मला असं काम पाहिजे किंवा अशा पद्धतीत काम पाहिजे, तर तुम्ही 100% ते करून देऊ शकाल. तर त्यासाठी तुम्हाला सतत प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केलं, म्हणजे तुम्ही फक्त शिकून घेतलात आणि त्याच्यावरती प्रयत्न केलाच नाही आहे, किंवा फक्त तुम्ही नोट्स आणल्यात आणि त्या फक्त ठेवल्यात, किंवा एखादी गोष्ट शिकले, मशीन आणले पण ती मशीनवरती तुम्ही कधी बसलातच नाही, तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये कधीच येऊ शकत नाही. तर माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही कोणतीही कला शिकत असाल तर त्याला प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने ती गोष्ट आपणच आपल्याला ती येते आणि तेच तुम्हाला कधी समजेल ते समजणार नाही. धन्यवाद.